घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. हा योगायोग याची देही याची डोळा पाहे मी सुखाचा सोहळा. हा सोहळा पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभावं आणि याचसाठी घराघरामध्ये असे सहस्र चंद्र दर्शन सोहळे, वाढदिवस आपल्या आई वडिलांचे साजरे व्हावे हा सुंदर संदेश ज्यांच्या माध्यमातून मिळाला असे महाराष्ट्रातील प्रेरणादायी शिक्षणाधिकारी आदरणीय संजयराव नायकडे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत आणि ऋणनिर्देश व्यक्त करावा. आज या ठिकाणी आमचे परमपूज्य पिताजी आदरणीय नाना यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि सहस्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या नायकडे परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आमचे सर्व नायकडे परिवारातले भाऊबंद असतील, आमचे सर्व नायकडे परिवाराचे मामा काका मावशी भाऊ हे सर्व आप्तेष्ट परिवार आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ आणि आमच्या शिक्षण विभागातील, महसूल विभागातील आणि पोलीस खात्यातील आमचे सर्व स्नेही मित्र परिवार, तुमचं खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. तुमचं या ठिकाणी सर्वप्रथम मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर आमचे नाना, जसं माझ्या पत्नीने सांगितलं की आमचं बालपण कसं का आम्ही सहस्रचंद्र दर्शन सोहळा करतो, याचं कारण माझ्या पत्नीने सांगितलंय की आमचं बालपण अतिशय कष्टात गेलं. माझी आई पोखरकर कुटुंबातील काही कारणास्तव आमच्या कुटुंबापासून ती विरह झाला आणि माझं संपूर्ण आयुष्य माझी आजी, आमचे नाना आणि माझी आत्ताची आई नानी यांच्या सहवासात गेलं. आणि मी जेव्हा जसा लहान होतो आणि संस्काराचं बाळकडू आमच्या नानांनी मला दिलं. नाना 3री पासून मला स्वयंपाक करायला शिकवायचे. चूल कशी पेटवायची, पाणी कसं आणायचं, भात कसा शिजवायचा, पाट्यावर मिरची कशी वाटायची, हे संस्कार माझ्या आजीने आणि माझ्या नानांनी मला दिलं. गरिबी होती पण मला कष्ट करायला शिकवलं. जेव्हा मी 4थी-5वीला होतो तेव्हा मला काही संकट आली तर नाना मला लालबहादूर शास्त्रीची गोष्ट सांगायचे आणि म्हणायचे, संजय, लालबहादूर शास्त्री नदी ओलांडून गेले, कपडे काढले, पैसे नव्हते पण परीक्षा दिली. मला हुरूप वाटायचा, अरे नाही, आपण जिद्दीने अभ्यास केला पाहिजे. परत नंतर कधीतरी आमचे नाना थोडे व्यसनाधीन होते पण दारू पिऊन आल्यावर परत म्हणायचे, संजय, घाबरायचं नाही बरं का, आपण पुरून उडायचं, अन्यायाविरुद्ध लढायचं. सुभाषचंद्र बोस सांगायचे, नेताजी पालकर सांगायचे आणि मला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आमच्या नानांनी दिली. मला स्वयंपाक करायला नानांनी शिकवलं. आम्ही अंगणात झोपायचं आणि मग मला माझी आजी खूप जीव लावायची. माझ्या आईची पण मला आठवण यायची. माझी आई आमच्या मामाच्या घरी असायची आणि मग इकडे कीर्तन चालू असायचं. आता स्वामीजी ज्या मठात आहेत त्या मठामध्ये. आणि मग मी नानांना हळूच म्हणायचं, नाना, सगळे वयस्कर माणसं कीर्तनाला जातात, तुम्ही कीर्तनाला का जात? अरे म्हटले, संजय, कर्मसिद्धांत पाळायचा, कीर्तन ऐकून गळ्यात माळ घालून ही परमेश्वराकडे जाण्याची साधनं आहेत. या साधनात उपवास तापवास करायचा पण त्याच्यापेक्षा कर्म चांगलं करायचं. आणि गीतेतला अध्याय मला ओट्यावरच्या अंगणात, माझा बाप कधी गीता ऐकली नाही, माझा बाप कधी प्रवचनाला गेला नाही, पण त्या अंगणामध्ये मला खरी गीता माझ्या बापाने मला ऐकवली की तू चांगलं कर्म कर आणि या चांगल्या कर्माशिवाय काय नाही. आणि मग ते बाळकडू घेऊन मी जिथं जाईल तिथं चांगलं वागायचा. माझ्या बापाने मला नेहमी सांगायचं, बाळा, एकदा मी भिमुख चोरून आणला आणि माझ्या बापाने माझे कान पकडले आणि मला सांगितले, अशी लबाडी करायची नाही, परत आपण उपाशी राहू. माझा बाप आणि आम्ही 4-4 दिवस उपाशी राहिलो पण कोणाच्या दारात गेलो नाही. माझा बाप मला सांगायचा, संजय, पाणी पिऊन जगायचं पण मरायचं नाही. माझ्या बापानं ते संस्कार मला दिले, माझ्या आजीने मला शिकवलं. आणि हे सगळं करत असताना परिस्थिती बदलत गेली आणि आमची आई, आमची नाणी आमच्या आयुष्यामध्ये आली. आमच्या या ठिकाणी
खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या तनुजाताई घनवट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व सन्माननीय संदीप शेठ घनवट आहेत, जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सदस्य आहेत. सर्वांचं मी नाईकडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो. आमचे नाना, खरं तर आमची नाणी आमच्या आयुष्यामध्ये आली आणि आमच्या नाणीने आम्हाला माझ्या आईचं प्रेम कधी आठवून दिलं नाही. आमच्या आईने खूप कष्ट केले आणि आमच्या आईने आमच्या नानांना सुद्धा आयुष्यभर साथ दिली. आमचे नाना नेहमी सांगायचे की चांगलं काम करा. मित्रांनो आणि सर्व नातेवाईकांना मी सांगतो, आमच्या नानांच्या आणि नानींच्या चांगल्या कामाचं फळ काय ते मिळालं. माझा भाऊ पोलीस खात्यात आहेत. बरेच लोक मला विचारतात, तुमचा भाऊ व्यसनाधीन आहे का, गुटखा खातो का? मला आज अभिमान आहे, माझा भाऊ पोलीस खात्यात असून त्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. ही आमच्या नानांची पुण्याई आहे. आणि आज मी सुद्धा कधीतरी अधिकारी म्हणून जातो आणि मला लोक विचारतात, साहेब काही खाणार का, काही घेणार का, काही पिणार का? पण आम्ही त्याला अजून हात लावला नाही. हे आमच्या नानांचं बाळकडू संस्कार आम्हाला नानांनी रुजवलं. खरी गीता सांगितलं, खरं प्रवचन आम्हाला नानांनी सांगितलं. नाना कधी भिकारी आले, गरीबी होते, एखादा माणूस आला ना भीक मागायला, नाना सगळे टोपल्यातल्या भाकऱ्या देऊन टाकायच्या. जाऊ द्या म्हणले, देऊन टाकायचं. एखादा कमीच घरात असलं देऊन टाकायचे. आणि नानांनी तो दान धर्म मला लहानपणी आमच्या मनावर बिंबवला, तर देऊन टाका, देऊन टाका. आणि हे नाना असं एक आदर्श आमच्या मनामध्ये उभं राहिलं. जसं माझ्या पत्नीने सांगितलं का, एक सासरा की सून घरी आल्यानंतर कुकर लावून ठेवतोय, डाळीला फोडणी देतोय, आकाशवाणीची गाणी सुनायला ऐकवतोय. आम्ही दोघं नवरा बायको काम करून यायचे आणि आमचे नाना स्वयंपाक करून ठेवायचे. आमची नानीला रात्री अपरात्री जर आम्ही कधी 11 वाजता, आज पुण्यावरून आमचे मित्र निघाले, मैत्रिणी निघाले आणि आमच्या आईला फोन केला ना, आई 11 वाजता स्वयंपाक करायची. आणि आजही माझे मित्र मला म्हणतात, नाही साहेब तुमच्या नानीच्या हातचं खायला यायचंय. आणि इतकी गर्दी असती आमच्याकडे, इतकी पावलं दिसतात. आणि त्याचं श्रेय आमच्या नानीला आहे की सतान कदा दार उघडे पाहुण्यांसाठी, पौष्टिक अन्न करायला ती कधी मागे राहत नाही. आणि त्याच्यानंतर आमचे नानांचा अजून एक गुणधर्म आहे की जसं साधू संत सांगतात, एकदा साठी झाली का आपल्या तोंडावर मर्यादा ठेवायची असतात. आमच्या नाना कधी कुठंच कोणाच्या मध्यात नाही. सून काय करतोय, मुलगा काय करतोय, बायको काय करते, काही नाही. खरं हबब आहे ते, गळ्यात माळ नाही त्यांच्या, पण हबब आहे. कधी सुनाला विचारत नाही, कधी पोराला विचारत नाही, कधी नातवंडाला विचारत नाही. काय करायचं ते करा. कोणाच्या मध्यात नाही, कोणाचा काय राग नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही. कसा लोभ नाही त्यांच्यामध्ये की माझ्या पोरांनी मला काहीतरी द्यायला पाहिजे. कधी म्हणले नाही मला आयुष्यात मला कपडे घ्या म्हणून, मला कधी म्हणले नाही की मला पैसे द्या म्हणून, मला कुठं तीर्थयात्रेला न्या म्हणून. कधी अपेक्षा केली नाही माझ्या आई वडिलांनी. आणि सदा दातृत्वाची भूमिका, जो घरी येईल ना त्याला प्रेम. आज गेले 10-20 वर्ष 15 वर्ष आमच्या गावामध्ये दोन्ही हात नसलेला मुलगा आहे. आमच्या नाना रोज सकाळी त्याला जीव घालतात, रोज त्याला चहा पाजतात, तब्बल 10 वर्ष. आणि नाना मग मला म्हणतात, अरे याच्यापेक्षा वेगळा काय अध्यात्म आहे, याच्यापेक्षा वेगळी काय वारी आहे. आणि त्याला जर आला नाही तर नानांना करमत नाही. काल आला नाही म्हणले तर संजू आला नाही का त्याला दोन्ही हात नाही म्हणले त्याला जीव घालायचंय. म्हणजे माझ्या बापामध्ये मला खरा राम दिसतो. आणि इतकं चांगलं काम आमच्या नानांनी केले. म्हणजे आध्यात्मिक जीवन जगले, कधी माया नाही, लोभ नाही, कोणाला राग नाही. आणि आमचे दुसरं वैशिष्ट्य, आमचे आजोबा अप्पाजी नाईकडे आणि माझी आजी बायजाबाई यांचं खूप संस्कार आमच्यावर होते. आणि आज आमच्या नाईकडे परिवारातले आमचे 6 भाऊ आणि आमचे दुसरे चुलत भाऊ 3 गावात राहतात. आमच्या नाईकडे परिवारांचं इतके बाळकडू संस्काराचं काही एकाही भावामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये भांडण झालेलं नाही. एकाही भाऊ कधी एकमेकांशी जमिनीवरून भांडला नाही. एकाही भावाची पोरं एकमेकांशी भांडलेली नाही. अनेक ठिकाणी भावाभावांची भांडणं होतात, जमिनीवरून भांडणं होतात, केस कोर्ट होतात. पण आमच्या या सगळ्या नाईकडे परिवारांच्या ज्या 8 फॅमिली काणेवाडी गावामध्ये आतापर्यंत त्यांची पण भांडण आहे, एकमेकांचा दुजाभाव नाही. अशा प्रकारे गोकुळ निर्माण करणारे माझे आजोबा आणि त्यांची ती सगळी 6 मुलं, आत्या आणि त्याच्या आमची नंतरची पिढी, हे जरी आम्ही चांगलं जगत असलो तरी तुमच्या सगळ्या नातेवाईक आपतेष्टांशिवाय त्याला शोभा नाही. तुमच्या शुभेच्छा, तुमचं सहकार्य, तुम्ही दिलेलं प्रेम आणि माझ्या पिंपळगावच्या मामा परिवारानं माझ्या जडणघडीमध्ये जे मोलाचं सहकार्य केलं,
ह्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांमुळं एक चांगलं आनंदी कुटुंब नाईकडे परिवार जगत आहे. तुम्ही सगळे आमच्या नानांच्या 85व्या वाढदिवसाला उपस्थित राहिले म्हणून पुन्हा एकदा नाईकडे परिवार असतील, माझा भाऊ असेल, या सर्वांच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.